तसेच एनडी शेट पाटील यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य, तसेच यूट्यूब लाईव्ह पुरस्कृत केले ते म्हणजेच मलंगड क्रिकेट समितीचे उपाध्यक्ष आणि पंचायत समितीचे सदस्य आदरणीय किरण शेठ ठोंबरे यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हचा संपूर्ण खर्च, तसेच बिंदासजी पाटील बुर्दुलगावचे समाजसेवक उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून डीजे नक्कीच तर शिवभक्त कबीर पाटील नागाव यांच्या माध्यमातून विहान जनरेटरची नक्कीच मोफत सेवा या स्पर्धेसाठी तर सामना सुरू करायचा आहे। पंचांना विनंती असेल सामना सुरू करा। आपण सामना पण पाहू शकाल सेमीफायनल ऋषी 11 काटई हा व्यावसायिक संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल ग्रामीण विभागातील ग्रामीण गटातून जो संघ पुढे सरकलाय नवापाडा क्रिकेट संघ। तर सामना सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये। दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा। नक्कीच सेमीफायनल आहे। विकी शेलार पहिला चेंडू स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज बाद, बिग विकेट पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार होतोय संदीप म्हात्रे, 0 वरती बाद। आनंद येतोय नवीन फलंदाज उमेश भोईर हे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, तर स्क्वेअर लेगचे पंच ऋषी भोईर हे 2 पंच आहेत। उमेश जाधव आणि आनंद ही जोडी आहे। 4 षटकांचा सामना आहे। फक्त 20 मिनिटांचा अवधी असेल। बघा काही वेळेचं बंधन आहे आपल्याला। 20 मिनिटांचा अवधी आहे। 4 षटक फेकण्यासाठी कोणताही ड्रिंक्स ब्रेक नसेल याची नोंद आपण घ्यायची आहे। तर नक्कीच विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांना सुद्धा इन ॲक्शन मध्ये आपण पाहू शकाल। शॉट बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये आहेत। सुरेख गोलंदाजी वाईटचा इशारा येतोय। अवांतर धावेने संघाचं खातं खोललं जात आहे। धावसंख्या 1 धाव धावफलकावरती आहे। 4 षटकांचा सामना आहे। पहिलं षटक
हे पॉवर प्लेचं असेल आणि 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. राऊंड विकेट. सुरेख फटका समीर पाटील आहेत. एकदा पूर्ण करतोय. निलेश म्हात्रे येत आहेत बॅकिंगसाठी. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण करतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 3 धावा धावफलकावरती. ही स्पर्धा GTC च्या माध्यमातून कव्हर केलं ते थेट प्रक्षेपण या स्पर्धेत केलं जात आहे. विकेट करतोय. चेंडू सीमा पार. षटकार. धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहे. 9 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. भाल संघ जर आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायचं आहे. गती परिवर्तन चेंज ऑफ पेस गतीमध्ये मिश्रण केले जात आहे. नक्कीच शांत ठेवण्यामध्ये यश आलं विकी शेलारला. यावेळी फलंदाज आहे आनंद. धावसंख्या 9 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू सन्मान दिला जातो आहे. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये विकी शेलारच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. 9 धावा खर्च करतोय या षटकामध्ये हा गोलंदाज विकी शेलार. सुरेख चेंडू फेकला जातोय आणि फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवापाडा 40+ या संघाची. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आहेत. सामना स्पीडअप करा विनंती असेल. एक अजून अंतिम सामना शिल्लक आहे. भाल संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे. यूट्यूबच्या माध्यमातून जर भाल संघाचे खेळाडू हा सामना नक्कीच बघत असतील तर नक्कीच समोर आलेले आहेत. थँक्यू सो मच. हा सामना समाप्त झाल्यानंतर त्वरितच यायचं आहे टॉससाठी. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकामध्ये येतोय गोलंदाज राजू येतोय. ज्या राजूने या आधीच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. तर स्ट्रायकिंग फलंदाज उमेश जाधव. फुल टॉस अपडाऊनचा फटका आहे. विकी शेलार आहेत. एकदा पूर्ण करतो दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि पंचांचा इशारा येतोय. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. उमेश जाधव आहेत. सिबीज चिट करण्याचा प्रयत्न केला होता. शर्यतीचा वेध घेतला जातोय. धावसंख्या स्थगित. 11 धावा धावफलकावरती आहेत. एक विस्फोटक फलंदाज आहे उमेश जाधव. यावी फुलटा चेंडू एकदा पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती आहेत.
खूप मोठी स्पर्धा या मैदानावरती आपण पाहतोय. स्वर्गीय गोमा गायकर स्मृती चषक 2019 हे पर्व 40+ क्रिकेट संघ वाकलन आणि ग्रामस्थ मंडळ वाकलन आयोजित ही क्रिकेट स्पर्धा आणि दरम्यानचा हा निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी केली जाते मैदानावरती. आणि आत्ता मात्र एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय या मैदानावरती नवापाडा 40+ या संघाला. धावसंख्या 12 धावा फलकावरती आहे. अप्रतिम गोलंदाजी करतोय राजू. पुन्हा एकदा अप्रतिम फटका, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू सीमा पार, धनधनीत चौकार. अग्री लय जिगरी आमचा अग्री लय जिगरी. थँक्यू सो मच. धावसंख्या 16 धावा. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 5 चेंडू मध्ये 7 धावा खर्च करतोय. सुरेख फटका आपण पाहतोय. एकदा पूर्ण करतोय एकाच धावेवरती. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. बघूया बॅकिंग नाहीये. तिसरी धाव पूर्ण होईल का? आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धाव फलकावरती. रायगड ठाण्याभर अर्जुन भाई हा एक नंबर नाव गाजी रायगड ठाण्याभर. थँक्यू सो मच. नक्कीच आपल्या व्यासपीठावरती एक विशेष सन्मान केला जाईल. आदरणीय अनिल दादा भोईर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते एनडी शेठ पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे. क्रिकेटवरती खूप प्रेम आहे साहेबांचं आणि त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. तर असं एक दानशूर व्यक्तिमत्व आहे आपल्या व्यासपीठावरती. दानशूर दाते आहेत, त्यांचा सन्मान होतोय एनडी शेठ पाटील साहेबांचा. तर 2 षटकानंतर 19 धावा धावफलकावरती आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल गोलंदाज कैलास पोरजी. कैलास पोरजी येत आहेत. नवीन गोलंदाज संगनायक आहेत. ऋषी 11 काटई या टीमचे. तर स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत पुष्कर. या 20 मोठा फटका बिग हिट करतो. जेलची संधी आणि सुरेख जेल. क्या बात आहे. अप्रतिम जेल, आउटस्टँडिंग जेल टिपतोय विकी शेलार. फलंदाज उमेश जाधव यांचे थोरले बंधू आहेत. नक्कीच मोठे बंधू आहेत. या 20 लीडिंग एज जेलची संधी. बाला बोराडे चुकर नाहीये. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. या 20 आपण पाहतोय नवापाडा टीमला.
थँक्यू सो मच. 2 चेंडूवरती 2 सफलता प्राप्त करतोय कैलास पोरजी. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. बघूया हॅट्रिक पूर्ण करतोय का हा गोलंदाज कैलास. तर स्ट्रायकिंगला फलंदाज आहे सतीश आणि नोस्टकीला फलंदाज राजा जाधव आहेत. यावेळी सुरेख फटका स्क्वेअरकटचा फटका आपण पाहतोय. एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 21 धावा धावफलकावरती आहेत. हॅट्रिकची संधी हुकते. यावेळी कैलास पोरजीजी गती परिवर्तन निर्धाव चेंडू. 21 धावा धावफलकावरती. 21 धावा धावफलकावरती आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते. चांगला फटका आहे. निलेश म्हात्रे चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये होत आहे. धावसंख्या 25 धावा धावफलकावरती. तर नक्कीच 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 29 धावा धावफलकावरती आहेत. बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवतोय हा नवापाडा संघ. निलेश म्हात्रे आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय नवापाडा 40+ टीमला. जाते निलेश म्हात्रे च्या माध्यमातून. या आधीच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निलेश म्हात्रे यांना नक्कीच मिळाला होता. नक्कीच या सामन्यामध्ये सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली जाते. चांगली सुरुवात करतोय अजय आहेत. नवीन फलंदाज नवापाडा 40+ संघाच्या माध्यमातून. यावेळी सुरेख फटका आपण पाहतोय. एकदा पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 30 धावा धावफलकावरती आहेत. तीस धावा धावफलकावरती आहेत. सुरेख फटका. सुरेख टायमिंग. अप्रतिम प्रयत्न केला जातोय. 100% कमिटमेंट
दाखवतो या मैदानावरती आणि 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. एकाच धाबेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 31 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटची 3 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक सिंगल येते. धावसंख्या 32 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. आणि हा फुलटॉस चेंडू फेकला एकदा पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण राजू यांच्या माध्यमातून. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 33 धावा धावफलकावरती आहेत. बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाजी केली जाते या मैदानावरती आपण पाहतोय. आणि फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती आणि 34 धावांचं लक्ष ठेवलंय ऋषी 11 काटे या संघासमोर. थँक्यू सो मच. या दरम्यान आदरणीय आपण पाहतोय मलंगड क्रिकेट समितीचे उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सदस्य आदरणीय किरण शेठ ठोंबरे साहेबांचं आगमन आणि त्यांच्या सोबत आहेत शाहू मामा. स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर बाला बोराडे आणि हनुमान पाटील ही जोडी आहे मैदानावरती. 24 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. नवापाडा संघ वेळ खूप कमी आहे. अजूनही एक अंतिम सामना शिल्लक आहे. या दरम्यान किरण शेठ ठोंबरे साहेबांचं आगमन आपल्या व्यासपीठावरती. पंचायत समिती सदस्य आहेत तसेच मलंगड क्रिकेट समितीचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचं आगमन होत आहे. सुस्वागतम 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 या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. चोवीस चेंडू मध्ये 34 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय गोलंदाज पुष्कर. ते स्ट्रायकिंगला फलंदाज आहे बाला बोराडे. नोस्टकला फलंदाज हनुमान पाटील आहे. सेमीफायनलचा सामना
आपण पाहतो या मैदानावरती नवपाडा 40+ विपक्ष या 20 ऋषी 11 काटे या दोन टीम मध्ये सोमनाथ राणे येत आहेत. भाल संघाचं आगमन स्वागत आहे सोमनाथ. तर पुष्कर सज्ज होतोय. या 20 मोठा फटका बिग हिट करतोय. चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. गुड शॉट. एक मराठा लाख मराठा. लोअर फुटो चेंडू आपण पाहतोय आणि चांगला फटका एकदा पूर्ण करतोय. राजा जाधव आले होते परंतु त्यांच्या अवकेच्या बाहेर. चेंडू सीमा पार 4 धावा. पेटवली हो मराठ्यांमध्ये अस्मिता. साहेबांनी शिकविलं. साहेबांनी शिकविलं. थँक्यू सो मच. तर 14 धावा धावफलकावरती आहेत विजयासाठी. आता मात्र समीकरण सोपं झालंय. फक्त 20 धावांची गरज आहे. 21 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. यावी सुरेख टायमिंग, सुरेख फटका, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत भरा फटका आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. थँक्यू सो मच. 18 धावा धवलकावरती आहेत. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. विजयासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. बाल संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे. सोमनाथ राणे येत आहेत. 20 मोठा फटका आसमान दाखवतोय. बिग हिट आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 24 धावा. 10 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी नवापाडा 40+ या संघाला नवापाडाच्याच फलंदाजाने पराभूत करेल की काय हे चित्र आपण पाहतोय या मैदानावरती. फक्त 10 धावा दूर आहे. बाला बरोडे ऑन फायर. अजून एक षटकार आणि 30 धावा धावफलकावरती. फक्त 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आणि ऋषी 11 काटे क्रिकेट संघ विजयाच्या उंबरठ्यावरती. मला बायको मिळाली हो जाळी, हो मला जाळी, हिला नेसाया पूर्ण साडी, हो साडी, हिला नेसाया पूर्ण साडी, हो साडी. मला बायको मिळाली साडी, हो साडी, हिला नेसाया पूर्ण साडी, हो साडी. मला बायको मिळाली साडी, हो साडी, हिला नेसाया पूर्ण साडी, हो साडी, हिला नेसाया पूर्ण साडी, हो. थँक्यू. फक्त 4 धावांची गरज आहे. चार धावांची गरज आहे. तर नक्कीच जर आता फलंदाज बाद झाला मैदानावरती तर सर्व संघाची इच्छा आहे. ऋषी 11 काटे या संघाची इच्छा आहे की अर्जुनबाई नेक्स्ट फलंदाज येतील फलंदाजीसाठी.
18 चेंडू आणि 4 धावांची गरज हनुमान पाटील आहेत. आणि चांगला फटका, एक धाव पूर्ण करतोय. आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. परंतु 30 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय बाला बोराडे. स्विच इट आणि विजयी फटका येईल की काय, परंतु आपण बाजू झेलची संधी होती. आणि बघा फलंदाज बाद. तर अर्जुनभाई पाटील यांना विनंती असेल आपण यायचं आहे मैदानावरती फलंदाजीसाठी. अर्जुनभाई यांना विनंती असेल आपण या. तर जायचं आहे नेक्स्ट बॅट्समन तर 3 धावांची गरज आहे. बघूया वेळ वाचवतायत ऋषी 11 काटेई संघ आयोजकांचा. तर भाल संघ आपण सज्ज राहायचा आहे. यापुढील सामना असेल भाल विपक्ष. जो संघ जिंकेल त्या संघासमोर भाल या संघाला फाईट करावं लागेल. जवळजवळ संघ निश्चित होत चाललाय ऋषी 11 काटेई. आणि फलंदाज बाद हनुमान पाटील. बॅक टू द पवेलियन. अजून एक धक्का. तर हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत. तर नवीन फलंदाज कैलास तांडेल मॅन फ्रॉम बेतवडे. कैलास तांडेल येत आहेत. नवीन फलंदाज. 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी ऋषी 11 काटे या संघाला. विजयाच्या उंबरट्यावरती आपण पाहू शकाल आजचा दिवस गाजवलाय. आणि वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 32 धावा. विजयासाठी 2 धावांची गरज. 1 धाव केली तरी संघ जिंकू शकेल. आणि सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय ऑब्रेकच्या माध्यमातून आतमध्ये येतोय. निर्धाव चेंडू. 2 धावांची गरज आहे. आणि 1 धाव पूर्ण केलेत आहे. आणि सामना जिंकलाय मित्रमंडळी ऋषी 11 काटी टीमने. 1 धावेची गरज आहे परंतु धाव जरी काढली नाही तरी सामना जिंकेल टॉसच्या आधारावरती, कारण की धावांची बरोबरी झाली. 1 धावेची गरज आहे. आणि विजयी फटका येतोय आणि सामना जिंकतोय ऋषी 11 काटी संघ मेगा फायनल मध्ये. तर टॉस करायचा आहे आणि 10 मिनिटांचा अवधी असेल. टॉस करायचा आहे 10 मिनिटांचा अवधी असेल ऋषी 11 काटे या संघासाठी. तर टॉस करायचंय आपण. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कैलास पोरजी या पण मॅन ऑफ द मॅच. 2 फलंदाज बाद केले. आणि किरण शेठ ठोंबरे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे आणि आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. 10 मिनिटांचा अवधी असेल मेगा फायनल साठी. टॉस करायचा आहे. तर किरण शेठ टोंबरे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय कैलास पोरजी यांचा. आणि किरण शेठ टोंबरे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. मेगा फायनल तुमच्या समोर येते भाल विपक्ष ऋषी 11 काटे या 2 संघांमध्ये.
सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि टॉस विन आहे यावेळीस गावदेवी भाल संघ टॉस विन आहे. 10 मिनिटांचा अवधी आहे. प्रथम निर्णय क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 4 षटकांचा सामना असेल याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि 10 मिनिटानंतर सामना सुरू होईल. जाऊया आपण डीजे मास्टरकडे. एक सुमधुर संगीत तर नक्कीच किरणदादा ठोंबरे साहेबांचा सन्मान केला जाईल. तर विद्यमान उपसरपंच आहेत अभिजित गायकर यांच्या शुभ हस्ते सन्मान करूया आपण. पंचायत समितीचे नक्कीच सदस्य आहेत तसेच मलंगड क्रिकेट समितीचे उपाध्यक्ष आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून मूलतः सहकार्य स्पर्धेसाठी यूट्यूब लाईव्ह क्रिकेट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत केली गेली आहे. असे एक लाडकं व्यक्तिमत्व किरण शेठ ठोंबरे साहेबांचा सन्मान होतोय आपल्या व्यासपीठावरती. तर